सभापती, माननीय आयुक्त आणि समितीचे सर्व सदस्य तसेच अधिकारी वर्ग यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर विचार करण्यासाठी ठेवण्यात आलेली कार्यक्रम पत्रिका ऑलरेडी प्रस्तुत केलेली आहे. त्यातील विषय चर्चेत घेण्याबाबत मी सभापती महोदयांना विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या बैठकीमध्ये आपल्या स्थायी समितीचे सदस्य रोहित पाटील यांचे आज या ठिकाणी रजा मंजूर करण्यात येत आहे. सभेमध्ये सर्वांचं स्वागत करून आजच्या विषय क्रमांक 1 नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या लेखांच्या नियमित पदोन्नत समवर्ती लेखा परीक्षणाचा माहे एप्रिल 2026 साठीचा लेखापाल अहवाल मान्य स्थायी समिती यांच्याकडे सादर करण्याबाबत माननीय मुख्य लेखा परीक्षक यांचे दिनांक 22/5/2026 चे पत्र जाव क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका 89/2026 हा या ठिकाणी मी दप्तरी दाखल बोला. माननीय सभापती महोदय, लेखा परीक्षण या ठिकाणी स्थायी समिती अशी काही नॉर्म्स आहेत का लेखा परीक्षण काय त्याच्यामध्ये महापालिकेचा फायदा तोटा होणार आहे याचं नियोजन करायचं. बहुतांशी त्या ठिकाणी आक्षेप जो आहे त्या ठिकाणी रिअल टाइम छायाचित्र फोटोग्राफी ठेवले नाही. मला समजत नाही फोटोग्राफी ठेवली नाही म्हणजे याचा आक्षेप होऊ शकतो का? तो कशासाठी कशासाठी ते आमचा अज्ञान आहे. ते त्या ठिकाणी माहिती जर हा त्या अनुषंगानं तुमचे ते आक्षेप वाढत चालले. आता मला तर वाटते सभापती महोदय काय आक्षेप निवारण करण्याकरता शहर अभियंता विभागाकडे एक नव्यानं नेमणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून हे आक्षेप त्या ठिकाणी पूर्ण होतील. कारण दिवसेंदिवस आक्षेप वाढत आहे, काय होत नाही. आणि ते 1995 पासून माझं म्हणणं सन्माननीय सभापती महोदय, स्थायी समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, आत्ताच सन्माननीय माजी महापौर केली सुतार साहेबांनी जी विचारणा केलेली आहे त्याच अनुसरून सादर करतो मी की लेखा परीक्षणाची जी व्याप्ती आहे सर, त्याच्यामध्ये अर्थातच प्रथम जे काय आहे ध्येय ते महापालिकेचं सार्वजनिक हित जपणं हेच आहे. ज्या समजा दोन गोष्टी आपण इथे बघतो का, एकतर आर्थिक काही नुकसान झालं नाही पाहिजे आणि ज्या प्रोसिजरल आस्पेक्ट्स आहेत त्याची पूर्तता झाली पाहिजे. समजा निविदा प्रक्रिया कशी असावी हे विहित केलेलं आहे, तर विहित कार्यपद्धतीचा अवलंब झाला पाहिजे. आणि आता एक उदाहरण आपण दिलं फोटोंचं, तर आपलं एक परिपत्रक आहे, तर काम हे खरंच तिथं प्रत्यक्ष झालंय की नाही झालं याची खात्री करता यावी म्हणून जिओ टॅग केलेले रिअल टाइम फोटो आपण तिथं अपलोड करतो. आणि बहुतांश म्हणजे 90% जास्त फाईलमध्ये ते असतात. ज्या फाईलमध्ये ते दिसत नाही त्या फाईलमध्ये मग आक्षेप उपस्थित होतो. आणि आक्षेपाच्या अगोदर सुद्धा सर आक्षेपांची संख्या आपण सांगतायत वाढते आणि आक्षेपांचं अनुपालन करायला सुद्धा मनुष्यबळ आपल्याकडे नाही, जे आहे ते प्रत्यक्ष कामामध्ये बिझी आहे. तर आपण मागच्या पानावर आम्ही जो ऍब्स्ट्रॅक्ट दिलेला आहे ना त्याच्या ह्या सूचना दिसत आहेत ना, या सूचना खरं तर आम्ही आक्षेप उपस्थित होऊ नये म्हणून, समजा कार पॉलिसी लॅप्स होणार आहे 2 महिन्यांनी, तर आम्ही त्यांना सूचना देतो. म्हणजे वर्ड ऑफ कॉशन असतं ही 2 महिन्यांनी लॅप्स होणार आहे, तुम्ही काळजी घ्या.
किंवा आता हे काही ठिकाणी आपण अगोदर सांगितलं होतं त्यांना की तुम्ही जिओ टॅग फोटो जोडा किंवा एमबी मध्ये डेटेड रेकॉर्डिंग करा. समजा आम्ही सूचना करूनही जर त्यांनी केलं नाही ना तर मग त्याचा आक्षेप येतो आणि आक्षेपाचा आता मी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये ते पण एक विवरणपत्र देणार आहे का किती आक्षेप अनुपालन झालेले आहेत. आणि काही ठिकाणी समजा सिक्युरिटी डिपॉझिट कमी घेतलेलं असतं, स्टॅम्प ड्युटी कमी भरलेली असते, समजा ती शासनाला जमा होते पण ती पण उदाहरणं आम्ही देऊ म्हणजे वसुली पण होते करतात विभागांकडून कधी कधी अनावधानाने नजर चुकीने झालेलं असतं तर लेखापरीक्षणाने ते पॉइंट आउट केलं की तेवढी स्टॅम्प ड्युटीची रिकव्हरी केली जाते. काही ठिकाणी समजा रॉयल्टी कमी झाली असेल, या सगळ्या गोष्टी कधी कधी इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये असेल, जीएसटीच्या बाबतीमध्ये असेल तर आपण पॉइंट आउट करतो आणि विभागाकडून ते होतं. त्याचं पण विवरणपत्र मी पुढच्या सभेमध्ये दाखवेल. आता मी माझे एक जून ते 15 जून पर्यंत मी माझ्या याच्यात नोंद घेतलेली आहे. तर त्याची एक आकडेवारी आपल्याला सांगतो. त्या कालावधीमध्ये 1 जून 26 ते 12 जून 26 या कालावधीमध्ये कंप्लायन्स विभागातून आला तो 6 प्रकरणी कंप्लायन्स आला आणि तो आम्ही ऍक्सेप्ट पण केला. ऑब्जेक्शन्स आपण जे रेज केले ते 20 प्रकरणांमध्ये होते आणि आम्ही सजेशन्स जे आहेत ना ते 28 प्रकरणांमध्ये आम्ही त्यांना सजेशन्स दिले होते की संभाव्य चुका टाळता येतील. नाही आता काही काही नियर एक्सपायरी असतं म्हणजे आज नाही पण समजा 30 तारखेला लॅप्स होणार तर आम्ही ते पॉइंट आउट करतो की हे तुम्ही लक्षात घ्या. कधी कधी आपण एफडीआरच्या स्वरूपामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट घेतलेले असतात तर ते एफडीआरची मॅच्युरिटी जवळ आलेली असते, कार पॉलिसी एक्सपायर होण्याच्या जवळ आलेली असते आणि कधी कधी टेंडर प्रोसेस मध्ये ना सिरियस लॅप्स पण असू शकतो. असा एक परीक्षेत एप्रिलमध्ये होता. याच्यामध्ये फक्त सिरियस परीक्षेत नाही आजच्या अहवालामध्ये त्याच्यामध्ये सल्लागार नेमणुकीबाबत शासन नियमानुसार अनुक्रमे नुसार 2-2 नुसार सल्लागार नेमणुकीबाबत कार्यवाही केलेली दिसून येत नाही. सल्लागार नेमलाच नाही का त्या अभिनव कन्सल्टंट हा जो 25 जानेवारी 2019चा शासन निर्णय आहे ना त्याच्यामध्ये हे जे प्रकल्प अंमलबजावणी सल्लागार प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट यांच्या नियुक्ती संदर्भातील कार्यपद्धती विहित केलेली आहे. आता सध्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आलेला आहे ह्या फाईल बरोबर त्यानुसार आम्ही हे 4 आक्षेप तिथे उपस्थित केलेले होते. कन्सल्टंट केलेला आहे पण नियमानुसार केला नाही. नियमानुसार तो जे सल्लागार नियुक्त करताना जी विहित प्रक्रिया पाळायला पाहिजे होती ती पाळली गेली. सल्लागार पाळले नसेल तर काय करणार? नाही आता काही ठिकाणी असतं काही ठिकाणी त्यांच्याकडून उत्तर येतं की आम्ही दक्षता घेऊ आणि दक्षता घेऊन ते आता लक्ष होणार नाही सर. काय बोलताय कन्सल्टंट सारखे फक्त ब्रेक पडला पंजाब पडला तो आपण ठपका सर्व्हिस त्यांचा आला पाहिजे. लेखा परीक्षणाची ब्रेक पडला तो मकोड कन्सल्टंट आहे सर फक्त कन्सल्टंट अपॉइंट होताना जी प्रक्रिया पालन केलेलं नाही प्रॉपर पालन केलेलं नाही कन्सल्टंट आहे. आता माझा एक प्रश्न आहे आपण परत बिहारचा उल्लेख या ठिकाणी केला बिहार बाबतीतच माझा प्रश्न त्याच्याबद्दल मी एक सादर करतो स्पष्टीकरण काय आपले जे वर्क रिलेटेड काम आहे ना ते जरी समजा आपल्या अधिनियमात त्याचे स्पष्ट उल्लेख नाही पण महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका जी आहे नियम पुस्तक आपल्याला लागू आहे सगळ्या शासकीय नियम शासकीय सगळे वापरतात सी साहेब आहे ते मॅन्युअल आहे महाराष्ट्र कायदा लागू केला कायद्याने आपल्याला जे अधिकार प्राप्त झाला ते केलं तुम्ही जीआर डायरेक्ट लागू जीआर कसा लागू केला कारण वर्क्स रिलेटेड ज्या काही प्रक्रिया आहेत समजा टेंडर प्रोसेस असेल
तुम्ही सांगा ना, आपण पॉलिसी करून आपली पॉलिसी धरून आपण कसं GR करता येईल सर आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे GR मध्ये जी पॉलिसी त्यांनी फॉर्म्युलेट केलेली आहे त्या धर्तीवर तो GR आपल्याला मार्कच नाही, त्याला ऍड्रेस पण नसेल, मार्क पण नसेल, तो आहे हो आहे. म्हणून घेतला असं होतं. हो. नाही, हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे शासन निर्णय आहेत ना ते मी बघतो त्यात सर्व बघा, एक आयुक्त लक्षात घ्या, म्हणजे सभापतींमध्ये की सगळे जे GR असतात ते आपल्याला गाईडलाईन म्हणून मी पहिला 2010 पासून मी ऐकत आलो की GR मला नका साहेब बोलायला, साहेब ते GR आहे. GR काय GR नंतर मी वाचायला लागलो, GR काय कायदा वगैरे आहे का? GR फक्त आपल्याला लागू होत नाही GR, ते त्यांच्या विभागासाठी. शासनाला काय आपल्याला काय त्यांच्या पॉलिसी रिलेटेड काय निर्देश वगैरे द्यायचे असतील तर ते आपल्याला डायरेक्टली ऍड्रेस करून ते निर्देश देतील. आणि निर्देश देण्याच्या आधी देखील ऐकतो मध्ये त्यांनी दे शॅल गिव्ह ऑपॉर्च्युनिटी टू रिप्रेझेंट 15 दिवसाची, की आम्ही अशा प्रकारचे निर्देश का देऊ नये, आणि ती ऑपॉर्च्युनिटी आपल्या रिप्लाय आल्यानंतरच ते निर्देश देतील. अशा प्रकारचे सर्व जे GR जगात आपल्या महाराष्ट्रामध्ये पडलेले असतील ते डायरेक्टली ते नमूद करू नका, तर त्याचा रेफरन्स घेऊ नका. तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही महापौर महोदयांना तुम्ही सांगा की महापालिकेने यावरती निर्णय घ्यावा. महापालिका मग स्वतंत्र निर्णय घेईल, आपल्याला GR वरती डिपेंड राहायची गरज नाही. महापालिका सक्षम आहे ना त्या बाबतीत, त्यामुळे महापालिका निर्णय घेईल. तर त्यामुळे आपल्याला कुठे आपण पॉलिसी ठरवली पाहिजे, कोणी महापालिकेने या बाबतीत धोरण ठरवलं पाहिजे ते सांगा, मग ते आपण धोरण ठरवू. आता या बाबतीत आता जेडी साहेब बोलले की आपण हे लेखा परीक्षण करताना आपली काही चेकलिस्ट आहे, नाही सध्या आपण डिझाईन केलेली नाही. बरोबर आहे ना बापू? चेकलिस्ट आपण ती तयार करून सभासदांना की आम्ही या चेकलिस्ट वरती या बेसिक वरती आम्ही काय लिहिलंय की कुठल्याही रकमेचे वसुलीच्या बाबतीत लेखाच्या बाबतीत अयोग्य आहे किंवा नियमबाह्य आहे, या 2 गोष्टीच्या बाबतीत आपण पडताळणी त्या ठिकाणी करतो. तर त्या कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये कुठल्या कुठल्या ऍक्शन्स आहेत त्यांच्या बिल प्रेझेंट करताना त्यांनी काय एसओपीज आपण ठरवल्या पाहिजे. तर त्या एसओपीज काय ठरवलं पाहिजे महापालिकेला सांगून द्या. ऑडिटची चेकलिस्ट तरी मी प्रारूप बनवायला घ्यायचे. तर मग त्यांना देखील कळेल की बाबा आम्ही हे करणार आहोत. तेवढंच नका देऊ, त्याच्या बाहेरचं पण चेक करा. आता ते फक्त तेवढंच ठिकाणी लक्ष देत दुसरीकडे दुर्लक्ष करत. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नयेत म्हणून एका परीक्षण विभागाला काय अपेक्षित आहे, समजा वर्क्स असतील तर वर्कच्या बाबतीत टेंडर काढण्यापासून ते आदाय घेपर्यंत काय केलं पाहिजे खरेदीच्या बाबतीत, असं प्रत्येकाच्या बाबतीत एक जर करून दिलं तर त्या पद्धतीने डिपार्टमेंट काळजी घेईल. आता सी साहेबांनी थोडस ते महाराष्ट्र पब्लिक वर्क्स मॅन्युअल जे आपण आता वापरतोय सध्या, किंवा पीडब्ल्यूडीचे काही शासन निर्णय आहेत ते आपण वापरतोय प्रचलित याच्यामध्ये, त्याच्याबद्दल थोडस जर त्यांनी स्पष्टीकरण केलं, कारण चेकलिस्टची डिझाईन होणार आहे सभापती मध्ये मला एक सांगतो की आपला महापालिका ही ऍक्ट नुसार चालते, ऍक्टचा आधार वगैरे द्या जरा. शासनाचे जे काय अवलंबून करतो, एक तर आपल्याकडे आपले धोरण कुठले बनवले नव्हते निविदा होते, त्याच्यामुळे आपण पीडब्ल्यूडीचे हे वापरतो. मध्ये वेळोवेळी युडीने पण काही GR काढलेले आहे की तुम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पीडब्ल्यूडीचे मॅन्युअल किंवा ते ह्याला महापालिकेला नाही, हे जुने येतात. आता सर आपल्या देशासाठी त्यांना पत्रव्यवहार करायला लागेल तसा. आणि 2020च्या अगोदरच नंतर हा आता लेटेस्ट जे 2025 आहे, 29 एप्रिल 2025 त्यामध्ये काय त्याच्यामध्ये म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा पुस्तिकेचा अवलंब करण्यात स्पर्धा नाही झाली ना. नाही सांगतो एक मिनिट, हा विषय वेगळा आहे. आता जो विषय ह्याचा लागला की प्रकल्प मध्ये आपण कन्सल्ट आपण करतो,
पर्टिक्युलर तो जो विषय आहे घनसोली ऐरोली ब्रिजच्या साठी आपल्याकडे जे कन्सल्टंट आपण हे करतो की जो फिडोर जे आहे त्याच्यामध्ये फक्त त्यांनी टेक्निकल देणे आणि टेंडर काढणे एवढं 2% असतो. आपल्या कन्सल्टंट मध्ये टेक्निकल फिजिबिलिटी आहे, त्याच्यानंतर टेंडर बनवणे, त्याची पीएमसी आहे, त्याच्यासोबत बरेचसे शासनाचे परवानगी असतात. उदाहरणार्थ घनसोली ऐरोली आपल्याला MCZMA नंतर पर्यावरण विभागाची परवानगी, आपण तिथं मँग्रोव्ह डायव्हर्जन करायचे, मँग्रोव्ह डायव्हर्जन करण्यासाठीचे सगळे परवानग्या, हायकोर्टाची परवानगी, त्याच्यानंतर प्रूफ चेकिंग, हे सगळं ते कन्सल्टंटच्या याच्यामध्ये आहे. आणि हा खर्च जो आहे तो त्याच्यामुळे ते 4% आणि हे 4% जे आहे ते आपण निविदा आधी पॅनल तयार केले. पॅनलला आपण त्यावेळेस काही समिती मंजुरी घेतलेली आहे आणि त्यानुसार पॅनलवरच्या लोकांनाच आपण काम देतो. म्हणणं तर ते आहेच, सल्लागाराच्या बाबतीत आहेतच. सल्लागाराचं धोरण आपण महापालिकेने ठरवावं. तर यांच्या 4%च्या ऐवजी मग ते प्रोजेक्ट कॉस्ट बुलवून देण्याची प्रथा त्या ठिकाणी तयार होते. तर आपण एक महापालिका म्हणून आपण काय पॉलिसी धोरण सल्लागार कशा प्रकारे नियुक्ती केलं जावं ते आपण धोरण ठरवू. त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की सल्लागार करताना हे आता एका सल्लागारामध्ये हे सगळे काम आहे, तेव्हा आपण असे वेगवेगळे ठेवले पाहिजे. आता जिथं MCZMA, हायकोर्ट परमिशन आहे, डायव्हर्जन आहे, ह्याला खूप प्रोसेस लागते. तर ह्याच्यासाठी वेगळे केले पाहिजे, ती प्रोसेससाठी वेगळी केली पाहिजे. प्रोसेस सल्लागार म्हणजे त्या टेक्निकल काम नाही, आता हे जे कन्सर्न आहे सर, आपल्याकडे ऍक्च्युली मग त्याचं डिपार्टमेंट आयुष्यामध्ये तयार केलं पाहिजे की राज्य शासनाची या परमिशन सिडकोमध्ये जसं असं डिपार्टमेंट तयार करू. जसं सिडको जर बघितलं ना, सिडकोमध्ये त्याचं डिझाईन डिपार्टमेंट वेगळं आहे. त्याच्यानंतर डिझाईन पार्ट हा इंटेलेक्च्युअल लेवल ह्याच्यामध्ये डिझाईन पार्ट व्हेरिएशन येतात. ह्याच्यामध्ये डिझाईन पार्ट पण आहे. स्ट्रक्चरल कन्सल्टंट आपण आपला ठेवला पाहिजे. आणि या ठिकाणी पाठपुरावा जे एजन्सीज आहेत, एअरपोर्ट ऑथॉरिटी झाली, MCZMA आहे, त्याला आपलं स्वतःच डिपार्टमेंट असलं पाहिजे जे पाठपुरावा करतील. तो आपण पॉलिसी डिसिजन घेऊ आणि कुठलाही आपण पर्सेंटेज वर न जाता टक्के बेसवरती आपण निर्णय घेतला पाहिजे. असं 4% आहे. फक्त GR बाबतीत मी स्पष्ट सांगतो, GR आपल्याला लागू होत नाही. धोरण वगैरे नाही, GR मेन्शन करू नका तुम्ही. तुम्ही आधार विचारा त्यांना, ते सांगतील ते आधार. तर आम्हाला ना चेक करताना कशाच्या आधारे समजा आम्ही काय गव्हर्नमेंटच्या विरुद्ध नाहीये, पण प्रत्येक बाबतीत गव्हर्नमेंट GR बोलून आम्ही काय करायचं. आपल्याला करता येईल ना सर, त्या GR मध्ये जे प्रिस्क्राईब केलंय ना ते आपण आपल्या आपण करू शकतो, आपण इश्यू करू, आपण रेग्युलेशन करू त्याच्यावर पण करता येईल आपल्याला, किंवा आहे तसं ऍज इट इज पण ऍडॉप्ट करता येईल. आम्ही आणतोय, आम्ही जनरल क्लॉजेस कॉन्ट्रॅक्ट आणतोय, जनरल क्लॉजेस कॉन्ट्रॅक्ट नुसार करू. आता मी इथं पुढे बघितलं की शाळेचं काम कुठल्या नेहरूची शाळा कुठला नेहरूची शाळेचं काम 47 त्यांची मुदत संपली तरी फक्त 73% काम पूर्ण झालं असं म्हणलं ना. त्यात चुकी कोणाची आहे. प्रथमदर्शनी कॉन्ट्रॅक्टरची चूक जरी दिसत असली तरी डिपार्टमेंटची पण ही जबाबदारी आहे की आपणच माइलस्टोन ठरवून दिले होते, आपणच कॉन्ट्रॅक्ट पिरियड फिक्स केला होता, त्यामुळे त्या पिरियडमध्ये त्याप्रमाणे कामाची प्रगती व्हायला पाहिजे होती. त्यामुळे ही संयुक्त जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही तेच हायलाइट केलं इथं की काम तिथे माहिती द्या मला, असं करा प्रशासनाने. हे बघा आपल्याला ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल ऍक्शन पण वाचले पाहिजे.
आपण माझी सन्माननीय सभापती महोदयांना विनंती राहील की सन्माननीय सभापती महोदय, जसं आता सागरनाईक साहेबांनी विषय घेतला, तर अजून एक विषय असा आहे की ज्याचं उत्तर ते एकत्रितपणे देऊ शकतील. कारण आता हे जो त्यांनी आपल्याकडे आणलेला आहे सगळ्यांच्या समोर अहवाल, त्याच्यामध्ये हा एप्रिल महिन्याचा फक्त तुम्ही आता आमच्या समोर सादर केला. त्याच्यामध्ये अभियांत्रिकी, आरोग्य असे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर केले. सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये आक्षेप दिसतात ते अभियांत्रिकीमध्ये दिसतात, कारण तोच मॅक्सिमम पार्ट आहे जो आपल्या या कामांमध्ये कव्हर करतो. आता जसं सर म्हणाले किंवा सगळे सदस्य म्हणाले की हे आक्षेप जे घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या प्रशासनाच्या कार्य पद्धतीशी रिलेटेड आहेत, आणि जिथे आपल्याला जसं तुम्ही म्हणालात की आपण त्याच्यामध्ये आपले प्रशासनाचे पैसे, पालिकेचे पैसे कसे वाचतील याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर मला असं वाटतं की ह्या अभियांत्रिकी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जिथे खर्च करतो, तर तिथे ह्याच्या आपण थर्ड पार्टी ऑडिट आधीही करतोय. म्हणजे काम देण्याच्या आधी कुठलंही काम जर का, जसं GR आहे, त्या GR मध्ये त्यांनी 1 कोटी ते 5 कोटीला 1% अशा प्रकारे डिव्हिजन पाठवलेलं आहे आपल्याला. पण आपण 1 कोटीच्या खालची जी कामं आहेत ते करत असताना त्याची गरज आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण थर्ड पार्टी ऑडिट IIT किंवा VJTI किंवा गव्हर्नमेंट कॉलेजकडनं आपण ते करून घेतो. त्यांना आपण 1% ची फी पण देतो. त्यांनी ऑडिट करून दिल्यानंतर आपण ते टेंडर काढून आपण ती निविदा करतो, सगळं प्रोसेस करतोय, आणि पुन्हा काम झाल्यानंतर आपण थर्ड पार्टी ऑडिट करतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 2 वेळेला हे ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट करतोय. ह्याच्यामध्ये जर का 36 नंबर पेजवरती आपण बघितलं तर 8व्या नंबरचा अनुक्रमांक 8, आता हे आमच्या CBD मधलंच काम होतं, जे फुटपाथचं 8 नंबर आणि 11 नंबर हे एकत्रितपणे आपण करण्यात आलेलं आहे. जवळजवळच काम होतं आणि सेम कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये आपण अपॉइंट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही इथे मेन्शन केलेलं आहे की सदर कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्याची विभागाने दक्षता घ्यावी. तर आता त्याचं लेखापरीक्षण अहवाल म्हणजे तुम्ही अपॉइंट केला, थर्ड पार्टी ऑडिट झालेला आहे. आता थर्ड पार्टी ऑडिट केल्यानंतरही असं निदर्शनास आलं की तिथे एक ड्रेनेज लाईन आहे जी पूर्णपणे काम करताना बंद करून टाकली. आता ती बंद केल्यानंतर आम्हाला ते जेव्हा नागरिकांकडनं त्याचे कंप्लेंट द्यायला लागल्या, तेव्हा आम्ही ते चेक केल्यावर आम्हाला कळलं की ते गटर बनवताना पूर्ण लाईन गायब झाली. त्याच्यासाठी आपण IIT, VJTI ला आधी पण पैसे दिले की त्याच्या गरज आहे की नाही. आता जर का एखादं गटर आहे, ते गटर तिकडे आम्हाला आता भारतीय विद्यापीठ शाळेजवळ एक गटर आहे, ते इतकं पडीक आहे की आम्ही आता त्याला शाळेच्या वेळेनुसार बॅरिकेड करून की मुलांनी तिथे उभं राहू नये आणि मुलं पडतील कदाचित, एवढ्या वाईट अवस्थेमध्ये आहे. तर आपल्याला ते काम करायचंय. याचा अर्थ जेव्हा आपण साफसफाई आता केली तेव्हा तो साफसफाई कामगार सुद्धा म्हणाला की हे कधी पडू शकतो. म्हणजे आपल्याला दिसतंय की हे पडणार आहे. तिथे सुद्धा आपण IITच्या मंडळींना बोलून ह्याची गरज आहे की नाही हे आपण तिथे हे ऑडिट केलं. म्हणजे आपण तिथे आपले पैसे दिले जिथे गरज नाहीये. 1 कोटीच्या खालचं काम आहे आणि ते, आणि पुन्हा आपण काम झाल्यानंतरही पण थर्ड पार्टी ऑडिट करणार की ते काम, ते मला पटतंय की जसं GR आलेलं आहे आपल्याला गव्हर्नमेंटचा की तुमचं जे झालेलं काम आहे ते बरोबर झालंय की नाही हे चेक करण्यासाठी आपण थर्ड पार्टी ऑडिट करणार आहोत. तर आपण हे दोन्ही वेळा देतोय आणि तरी सुद्धा आपण कामांमध्ये अशा प्रकारची हलगर्जीपणा आपल्याला दिसतोय. तर मग आपण हा जो सगळा म्हणजे आक्षेप घेतोय, म्हणजे हा जो तुम्ही अहवाल आमच्या समोर ठेवला ज्याच्यामध्ये तुम्ही हे आक्षेप वगैरे दिले आहेत, तर ते होत आहेत की नाही हे आम्ही कशा प्रकारे ह्याच्यावरती बिलीव्ह करायचं किंवा कशा प्रकारे ह्याच्यावरती तुम्ही कंट्रोल ठेवणार आहात. आणि प्रश्न हा पण आहे की हे जे आपण थर्ड पार्टी ऑडिट करतो ह्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही जसं इथे या एप्रिल महिन्यामध्ये थर्ड पार्टी ऑडिट बिफोर वर्क साठी किती आपण खर्च केलेला आहे त्याची पण एक अमाऊंट आम्हाला इथे सभागृहासमोर ठेवावी. आणि त्याच्यानंतरचं तर मस्ट आहे की बाबा केल्यानंतरची जी गरज आहे, काम केलंय ते बरोबर आहे की नाही ते आम्ही अग्री करतो की ते केल्यानंतरची आपण करणं गरजेचं आहे. पण आधी हे करण्यासाठी काम आपण समजू शकतो की बाबा त्याची गरज आहे की नाही आपण जाणून घेण्यासाठी करतोय. पण जिथे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, 1 कोटीच्या खालच्या गोष्टी आहेत, त्या करण्याची गरज आहे का, आणि केल्या असतील तर ते आतापर्यंत किती खर्च केला त्याच्यावरती, तो आम्हाला सभागृहासमोर सांगा. सन्माननीय सभापती महोदय, मॅडमनी जे विचारलंय,
जेडी सर म्हणतात ते बरोबर आहे. आमचं जे ऑडिट आहे ना मॅडम, हे फायनान्शियल अँगलनी होतं. आणि हे जे आम्ही आता हे पहिला मुद्दा मी जे हायलाईट करतो, हे जे आहेत ना पेज नंबर 34 पासूनच्या पुढच्या ज्या आहेत ना, मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आक्षेप नाहीये, या सूचना आहेत. म्हणजे एक वर्ड ऑफ कॉशन आहे. इथं आयुक्तांचं एक परिपत्रक आम्ही कोट केलंय 25 एप्रिल 23चं. त्याच्यामध्ये आपण असं टेक्निकल थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट आहे, थर्ड पार्टी. तर पण त्यांनी केलं ते ऑडिट. हा, मग आता ते थोडं सी सॅट सांगू शकतील, आमच्या याच्यात येत नाही ते. आम्ही फक्त ते करणं अपेक्षित आहे, केलं नाही. जसं आता जेडी साहेब म्हणाले मगाशी ना, की तुम्ही ह्याचा आम्हाला डिटेल काही दिलेलं नाही ज्याच्यावरती आम्ही बोलू शकतो की हे कशा प्रकारे केलेलं आहे, याचे काय डिटेल्स आहेत. तर जर का आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी तुम्ही हे समोर ठेवलेलं आहे, हे नुसते असे जे आक्षेप लिहिले त्याच्यावरती आम्ही कशा प्रकारे हे मंजूर करावं. नाही, आता हे सध्या ज्याच्यावर मॅडम बोलतायत ना, हे आक्षेप नाही, त्या सूचना आहेत. इथं त्यांच्याकडून समजा हे जर केलं नाही थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट, तर याचा आक्षेप पुढच्या बिलात आम्ही घेऊ, की आम्ही यापूर्वी तुम्हाला सांगितलंही होतं आणि तुम्ही करणं म्हणजे आम्ही न सांगता सुद्धा करणं अभिप्रेत होतं, ते केलं नाही तर आक्षेप तयार होईल. आणि आक्षेप ज्यावेळेला येतो त्यावेळेला ज्यावेळेला त्याचं आक्षेपाचं अनुपालन सुद्धा अपेक्षित असतं. आणि जशी अनुपालन प्रलंबित राहतील त्याचाही अहवाल मी देईल, आणि जशी येतील त्याचाही अहवाल आम्ही देऊ. हे तुमच्यासाठीच आम्ही स्थायी समितीसाठीच काम माझं विभाग करतो. किती खर्च होतो थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट? सर्व सदस्य आपण टेक्निकल ऑडिट जे करतो ना, त्याच्यामध्ये 1 कोटीच्या वरच्या कामाचं टेक्निकल ऑडिट होतं थर्ड पार्टीचं. आणि त्याच्यात वेगवेगळं म्हणजे आता त्याच्यामध्ये असं टक्केवारी नाही. सीओपी किंवा हे असतील बीजेटीआय, IIT त्याचे वेगवेगळे रेट. सीओपी असेल 1 कोटीच्या कामाचं असेल तर 15,000 20,000 रुपये एवढे पैसे घेतात. आणि दुसरं आता आपण विचारलं सत्तेचाळीस शाळेचं, सेक्टर 50ची शाळा आहे. त्यांना काय झालं, आधी काही वर खोल्या बांधल्या होत्या, त्याच्यानंतर मग आपण शिक्षण विभागाची डिमांड आली, परत टेंडर काढलं, परत आपण वर खोल्या वाढवल्या. त्याची मुदत होती मार्च पर्यंतची. आणि त्याच्यानंतर परत शिक्षण विभागाने सांगितलं की आमचं जे टेंडर होतं त्याच्यामध्ये फक्त वरील खोल्या बांधल्या. त्याच्यानंतर त्यांनी फर्निचर डिमांड केली. त्याच्यानंतर त्यांना काही अजून एक्सेस झालं, तर एक्सेस सेव्हिंगचा प्रस्ताव तयार करून आता पाठवायचं तो. काम शाळेचं बांधकामाचं काम 100% पूर्ण झालंय. फक्त एक्सेस सेव्हिंग म्हणजे फर्निचरचं काम करायचं, ते काम शिल्लक आहे. म्हणजे IIT होतं ना मॅडम, तो कसं होतं, मी काय होतं की कॉन्क्रीट रस्त्याचा खूप उपयोग फुटला होता. काही लोकांनी आक्षेप करून घेतलं. जेव्हा आपली बारी आली, आपल्याला सरळ नाही बोलायचं नव्हतं, त्यामुळे IITचं नाव पुढे केलं. आपल्याला एक IIT सेक्शन पण दिलेले आहेत, जसं नाही पण मॅडम TW मी जो विषय काढला गटाचं IIT केलं होतं, मी ते चेक करून घेतो. फ्री काम गरज आहे की नाही ते IIT कसं करू शकते. आणि सर काय होतं, मोठ्या कामासाठी ठीक आहे की बाबा तुम्ही जे निविदा मागवणार आहे ती काय पद्धतीने आहे, पण छोट्या कामासाठी त्याच्यामध्ये त्याची गरज नाही. कारण आपण unnecessary खर्च करतो त्याच्यावर. गरजच नाही. सन्मान्य सभापती महोदय, हो हो. हा जो आपण लेखापरीक्षण आक्षेप हा विषय आणलाय, तर मला सी साहेबांनाच विचारायचं आहे की हा जो घनसोली येथील पामबीच मार्गावरील घनसोली ऐरोली खाडीवर जो ब्रिज बांधतोय तो NMMC बांधतोय, त्याचा खर्च कोण करतोय? त्याचा घनसोली ऐरोली जो ब्रिज आहे त्या सिडकोने आपल्याला 50% देण्याचं कमिटमेंट दिलेलं आहे. परंतु अजूनपर्यंत सिडकोने आपल्याला पैसे दिलेले नाही. आम्ही त्यांना वारंवार आतापर्यंत जवळपास 50 कोटीचं आम्ही पेमेंट केलेलं आहे. आणि आम्ही 3 ते 4 वेळेस सिडकोला डिमांड पण दिले, वारंवार पत्र पण दिलेले आहे. सिडकोने अजून पैसे दिलेले नाही, पण त्यांनी 50% देण्याचं मान्य केलेलं आहे. द्यायला लागेल, कारण आता जो सिडकोचा कोस्टल रोड जो येणार आहे, ते सांगतो.
नाही सांगतो काय झालंय ह्याच्या मध्ये पण ओरली त्यांनी सांगताना सांगितलंय की बोरवेल डॅमचे काही पैसे महापालिकेने देणं बाकी आहे. मला एक्झॅक्टली त्याच्यात मी त्या अजून नाही मुंबईचं ते लक्षात तुम्ही मागा. त्यांची या शहराचं जेव्हा बनवत होते तेव्हा या पाण्याची कमिटमेंट या शहरासाठी नव्हती का? बरोबर आहे ना? मग त्यांनी पेपर पण दिलेला आहे की आर्ग्युमेंट करा तुम्ही. आम्ही दिलेच नाही. ठीक आहे, आपल्याला नाही बघा दुसरा वेगळ्या जिल्ह्यात आहे काय? आम्ही त्यांना रायटिंग मध्ये दिलेलं आहे त्यांना रायटिंग मध्ये दिलेला आहे पण तो अजून विषय आपण solve काय झाला नाही. केलं? तो डॅम बनवत होते अख्खे नोव्हेंबरसाठी बनवत होते. आपण टेकवर केलं ते आपला पार्ट. सर आपण हे जे आता 4% सल्लागार नेमणूक केले आहेत सर, बरोबर सर? मला सांगा आपल्या पॅनल मध्ये किती लोक आहेत? कन्सल्टंट किती आहेत? कितीचं पॅनल आहे आपलं? 8 लोक आहेत. तर त्यात आपण हे मेसेस आकार अभिनव कन्सल्टंट यांना आपण या प्रोजेक्टची कन्सल्टन्सी दिली ती कुठल्या आधारे दिली? आपण ऑनलाईन टेंडर दिली, ऑफलाईन टेंडर दिली? तर ते सर बाकीच्या लोकांनी सांगितलं आपल्याला तोंडी की मेसेस आकार अभिनवला काही आमची हरकत नाही. पण मग ऑनलाईन का नाही केलं सर टेंडर आपण? इतका मोठा विषय होता. टेंडर काढून पॅनल तयार केलं, आपलं म्हणणं बरोबर आहे. 8 लोक जर पॅनल मध्ये आहेत 8 पैकी आपण आकार अभिनवलंच का? पॉइंट. प्रोसेस म्हणजे काय सांगाल जरा? कशी प्रोसेस केली? तर आपण पॅनल जे काही 8 लोक उपस्थित पॅनलवर ठेवलेली आहेत, आता प्रश्न आपण समजून घ्या. वेगळ्या डिपार्टमेंट आणि मग सर आपण मागील 3 वर्षापासून जे नवीन कन्सल्टंटची पण नियुक्ती आपण इंटरव्ह्यू वगैरे घेतोय. आपण टेंडर मागवले होते फायनल केलेलं आहे फायनल स्टेज मध्ये आहे. आपण कधीपर्यंत होईल सर? पुढच्या 8 ते 10 जण आम्ही स्टँडिंग कडे आणत असतो. या ठिकाणी लेखा परीक्षण अहवालाच्या संदर्भामध्ये सभागृह नेते सागरजी नाईक साहेब, महापौर महोदय, सदस्य देवी सुतार साहेब, उडकेताई, त्याचबरोबर आकाश मडवी आणि सर्व सदस्यांनी चर्चा करून हा विषय मी या ठिकाणी विषय क्रमांक 1 दप्तरी दाखल करण्यात येत आहे. विषय क्रमांक 2 मुंबई महापालिका अधिनियम कलम 51(1) अन्वये महानगरपालिका सचिव तसेच महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक यांच्या अधीनस्थ अधिकारी व सेवक यांच्या पदसंख्या निश्चित करण्याबाबत श्री सागर ज्ञानेश्वर नाईक साहेब यांच्या माध्यमातून हा विषय 18/5/2026 ची सूचना या ठिकाणी आलेली आहे. सभापती महोदय, सचिव विभागातून आपल्याला आलं का तुम्हाला भेटलं? 107 पदाची मागणी आहे. 107 नाही सर, मग त्याच्यामध्ये आवश्यक जे आहे ती 48च पद आहे. टोटल 107. 13 ची 107. पहिले जे 13 मध्ये ते ऍक्च्युली 14 सचिवचं वरती काउंट नाही केलंय. सद्यस्थितीत 42 आपल्याकडे रेग्युलर वाले आहेत आणि कंत्राट वरचे जे आहे ते 17 आहे. हे दोन्ही विचारात घेऊन आता जे आपल्याला लागतात आहे ते बघता 48 अजून आपल्याला ती पदं लागणार आहे. आता प्रत्येक प्रभाग समितीतून मागणी आली की त्यांना कर्मचारीच नाहीये. प्रभाग समिती अध्यक्षांना कर्मचारी नाहीये. नाही सर, तुम्ही दुसरा नंबरचा चार्ट बघा, त्याच्यामध्ये आपण डिपार्टमेंट वाईज सुद्धा दिले आणि सन्माननीय जे काही समिती आहे त्यांना सुद्धा आपण ती माणसं आपण काउंट केले. कुठला दुसरा chart? मोठा चार्ट आहे ना, एकदम अतिरिक्त हाच ना. तर त्याच्यामध्ये आपण सचिव विभाग, महापौर कार्यालय, उपमहापौर कार्यालय, स्थायी समिती, प्रभाग समिती, विशेष समिती, सदस्य समिती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांच्या जे कार्यालयाला जी माणसं लागणार आहे ती पण आपण त्याच्यात मेन्शन केलेली आहे. 2 नंबरचा तो चार्ट.
अच्छा महापौर करायचं. साधारण ते मी पूर्ण लागणार स्टेनो, रिपीट आणि शिपाई. त्याच्यामध्ये आमच्या वाड्याला बघतील काय कायदा काय बोलतो सभापतीमध्ये त्यांना विचारून घ्यावं की कायदा कायदा काय बोलतोय संख्या वाढवण्याबद्दल. गिफ्टेड बाय सरकार उस संजय ग्रो उस उंगली डॉक्टर तीनों है ना. रिपीट करते पद निर्माण राज्य शासन प्रमुख कोणती नवीन पद निर्माण करता येईल 4 मध्ये स्पष्टीकरण वाचलं ना. स्पष्टीकरण वेतनमान वेतन संरचना यामध्ये कोणती सुधारणा विशेष वेतन किंवा श्रेणी देण्याबाबत किंवा भत्त्यामध्ये सुधारणा महागाई भत्ताबाबत पदनामातील बदल नावातील बदल हे पोटकलम 4च्या नवीन पदाची निर्मिती असल्याचे मान्य पदनिर्मिती संख्या वाढते वाढ करत नाही बदल करत नाही फक्त संख्या वाढते त्यामुळे ती शासनाने मंजुरी यायची गरज नाही. पण ती संज्ञा थोडी संदिग्ध आहे. म्हणजे पद नाव म्हणजे डेसिग्नेशन नंबर वेगवेगळ्या गोष्टी दोन्ही म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण यांनी काय केलंय पदे म्हटलंय पदे जे कसं केलंय, पहिला काय लिहिलं नवीन पदे निर्माण करताना स्पष्टीकरण देताना काय लिहिलं बघा. very small role in small स्पष्टीकरण मध्ये त्याच्यात काय काय इन्क्लूड आहे ते लिहिलं. संरचना यातील कोणतीही सुधारणा किंवा विशेष वेतन किंवा श्रेणी देण्याबाबत किंवा भत्त्यातील सुधारणा माझे भत्ता वगैरे किंवा पदनामातील बदल पदाची निर्मिती असल्याची फक्त पगारावर क्रायटेरिया मला शासनाने एकदा पद मंजूर झालं त्याची संख्या आपण घेतो. प्रतिबंधात आपल्याला एक पदनाम संख्या एवढी दिली आपण ती वाढवतो आपल्याला ठरवणं आवश्यक आहे किंवा मंजुरी घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये विभागामध्ये एक पदांच्या संख्येत जरी बदल झाला काय असतं बघा मला सांगा पद असतात जे पदे पदनाम पदनाम एक आहे पद जी पदनाम आहेत ती पदे जातात पदस्थापना दिली ना त्याच्या पुढे आला त्यांचं वेतन श्रेणी या पदांची संख्या बदल ते काय नाही काहीतरी आपल्याला कोण आहे पाळली जाईल कुठल्या कायद्याच्या कलमाने आपल्याला थांबवलं. म्हणून मी त्यांना ते सांगत होतो जी 35% ती आहे ना फ्रॉड आहे. त्याला आक्षेप असेल तर करते मी. स्पष्टीकरण मध्ये सरळ दिलेलं आहे की पदसंख्याचं इथे पदसंख्याचं पदनाम श्रेणी वेतन श्री भत्ते तुम्ही
चालू होती. संख्या पदनाम श्रेणी संख्या हा वेगळाच विषय ठेवला. आणि पदनाम श्रेणी देण्याबाबतीत काय लिहिले वेतनमान वेतन सदस्य कोणती सुधारणा किंवा विशेष वेतन किंवा श्रेणी देण्याबाबतीत किंवा भत्तामध्ये सुधारणा किंवा पदनामातील बदल पोटकलम त्याच्या नवीन पदाची निर्मिती आपण पदाची निर्मिती नाही करत आहे पण पदसंख्या पदसंख्या काय काय ठरवायची काय मॅडम काय झालं सचिव एकच प्रभाग समिती लागली होती खूपच त्यांनी आपली याच टायमावर असल्यामुळे ती कॅन्सल करायला लागली. म्हणजे एका उपसचिवाकडे 2 समितीचा कार्यभार दिला तर त्या ठिकाणी एकाच टायमाला अनेक वेगवेगळ्या समितीच्या मीटिंग लागू शकतात. आपल्याकडे उपसचिव पण एक सचिव पण एक त्यामुळे जास्तीत जास्त 2 मीटिंग होऊ शकतात आपल्याकडे एका टायमाला. पण जर 5 उपसचिव असले तर साधारणपणे 6-7 मीटिंग आपल्या प्रभाग समितीच्या एकत्र एकसाथ लागू शकतात. बरोबर आहे. बघा किती उपसचिव किती वाढवायचे स्टँडिंगला तर सचिव असणार त्यावेळेस सचिव हा स्टँडिंग आणि हे बघणार परिवहन समितीचा सचिव कोण आहे जरा बघा जरा परिवहन समितीचा पण बघा परत बघून घ्या ती उपसचिवाकडे देऊ आपण जबाबदारी आता जॉब चार्ट मध्ये येतो की त्या व्यक्तीने कुठल्या समितीचा कार्यभार बघायचा काय एकच हा कोण आहे नवीन ही आस्थापना टोटल वेगळी करायची आहे. यांचं अपॉइंटमेंट लेटर हे कमी काढायचं. काही समितीच्या मान्यता तिथून प्रशासनाकडून नाही सचिव कार्यालय सचिवालय मुंबई महापालिका सचिवालय पदं कशी भरती होणार समजा आता या अज्ञाने म्हणायचं उपमहापालिका सचिव जर आपल्याला 5 पदं भरायची तर ती कशी प्रोसिजर नॉर्मल पद्धत ती सगळे पद्धत जी आपली सेवा भरती नियमावली आहे ना हो. त्यानुसार पद संख्या ठरवत आहे. आपल्याकडे किती पदं मंजूर आहेत 14 काम करतात 48 आपल्याला अतिरिक्त पदाची संख्या गरजेची होती. आता यांनी ही 23 आणि 17 ऑलरेडी आहेत आपल्याकडे 42 आणि अजून 48 आपल्याला लागणार. थोडा आहे तात्पुरती 17 म्हणजे काय ये भी प्रणीत पाठ हो गया है चद्दर और तकिया लाने का बाकी है शॉवर है कि नहीं अपने घर है पालिका में शॉवर
लेकिन पानी भरोगे मतलब क्या भाई लॉकर भी रखा है जैसे सब 48 अतिरिक्त पद पाहिजेत आपल्याला. पदसंख्या लिहा, पदे नका लिहू. नाही वाटणार कारण ही 42 आहेत ना ती 64 वारीवरची सध्या आहेत किती 14 हा तर 14 आणि 48 नाही नाही मला 42 17 107 वजा 14 करून तेवढे अतिरिक्त लागतील. बरोबर. वारीवर काय होतं इतिवृत्त लिहिणं, इतिवृत्त महिन्यामध्ये येणं, प्रत्येक समितीचा इतिवृत्त लिहिणं, सगळे दोनच लोक करतायत ते. लोड आहे, ओव्हरलोड आहे आपला सचिव. आणि आता तर जास्त ओव्हरलोड आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी आल्यापासून नाही तर भरायला लागेल. ते हातच कापले ना आपले प्रशासनाने. ऑनली बाय प्रमोशन. एकवीसला केलं ना. ठीक आहे, तेव्हा कायदा वाचलाच नव्हता ना. 21ला त्यांनी हे केलं ना. आज ठीक आहे उपसचिव. तुमचं एक पद म्हणजे अतिरिक्त 5. जी 17 करार पद्धतीवर आहेत ना त्यांची नियुक्ती तुम्ही करून टाका. आपल्याकडेच करतात. वेतनश्रेणी तीच जी आहे ती मंजूर. मी रिसर्च केली. चला. तो ताईकडे आलाच नाही कधी. ताईकडे आलाच नाही. तो डायरेक्ट महापालिकेत आला. बरोबर ना. महापालिकेत डायरेक्ट आला. काही सुद्धा जाऊ शकत नाही. ते गेले. असला नव्हता ना तेव्हा. म्हणजे महापालिकेकडून आल्यानंतर ना त्यांनी पाठवलं. ऑडिटरला किती पाहिजे? पुरेसेच पद अतिरिक्त नको तुम्हाला. भरती करून टाकू लागेल. काय एवढी पद मंजूर. त्याला सूचना मांडा की या ठिकाणी अतिरिक्त किती 8 107 - 14 43. ठीक आहे, फायनल पद टाकलं. हे वाचत एक एक कॉलम वाचा. एक एक कॉलम वाचा. एकूण पदाची कॉलम वाचा. वाचा. विषय क्रमांक 2 सन्माननीय सागर नाईक यांनी ठरावाची दिलेल्या सूचनेनुसार व लेखा परीक्षक विभाग आणि सचिव विभाग यांनी दिलेल्या कर्मचारी वर्गाच्या अनुषंगानं पदाची संख्या, पदनाम, श्रेणी आणि वेतन हे स्थायी समितीचा अधिकार आहे. त्या अनुषंगानं याला मंजुरी देण्यात यावी अशी मी अटी पदार त्यांचे सन्माननीय सभापती साहेब, सन्माननीय सदस्य, सन्माननीय सुतार साहेबांनी मांडलेल्या उरत नाही ते. सूचनेस मी अनुमोदन देत आहे. या ठिकाणी विषय क्रमांक 2
सन्मान्य सागरजी नाईक साहेबांच्या विषयानुसार सूचनेनुसार या ठिकाणी जेडी सुतार साहेबांनी जी सूचना मांडली त्या सूचनेसह या ठिकाणी हा विषय 2 नंबरचा मी मंजुरी टाकत आहे. 107 पदांसंदर्भात जो आलेला आहे तो मी या ठिकाणी सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 3 रुपये 5 लाखापेक्षा जास्त परंतु 25 लाखापेक्षा कमी खर्चाच्या कामासंबंधी केलेल्या कराराबाबत मान्य आयुक्तांचे दिनांक 27/5/2026 चे पत्र. या विषयावरती कोणाला बोलत असेल तर हा विषय मी या ठिकाणी मंजूर करून दप्तरी दाखल करत आहे. विषय क्रमांक 4 घनसोली विभागातील प्रभाग क्रमांक 27 मधील शांतीनगर परिसरातील गटार व पथपथची सुधारणा करणे या मान्य आयुक्तांचे दिनांक 15/5/2026 चे पत्र. या ठिकाणी हा विषय मी काय बोला. सन्माननीय सभापती महोदय, मान्य सदस्य अधिकारी, सन्माननीय सभापती महोदय, सदरचे काम यापूर्वी कधी करण्यात आले होते आणि सदर कामासाठी कोणत्या रेटचे कॉन्क्रीट वापरण्यात येणार आहे याची माहिती दिलावी आणि हा प्रस्ताव आहे हा मी सूचना मांडत आहे. सन्माननीय सभापती, सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिकारी, म्हात्रे मॅडमनी सूचना म्हटले त्याला मी अनुमोदन देते. हो, इसको बोल रहे थे. सन्मान साहेब, सन्मान सदस्य, आता मॅडम जो प्रश्न विचारला की सदरचे काम यापूर्वी कधी केलेले आहे, उपलब्ध जे काही कागदपत्र जेवण ते 12 वर्षापूर्वी केलेले दिसून येते आणि त्या ठिकाणी आपण M30 ते कॉन्क्रीट वापरणार आहे. मंजुरी ठीक आहे. विषय क्रमांक 4 मी या ठिकाणी मात्रेताईंनी मांडलेल्या सूचनेसह ते काम क्वालिटीचं व्हावं कशा आणि हे काम होत असताना त्या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगल्या पद्धतीनं काम करून घेण्यास मांडलेले आहे. मी सूचनेसह या ठिकाणी विषय 4 मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 5 बेलापूर विभागातील CBD सेक्टर 3 येथील राजीव गांधी स्टेडियमच्या कंपाऊंड वॉलची दुरुस्ती करणे मान्य आयुक्तांचे दिनांक 16/5/2026 चे पत्र. या ठिकाणी विषय क्रमांक 5 मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 6 घनसोली विभागातील वारामवाडी येथील उमेश म्हात्रे यांच्या घरासमोरील गटर बांधणे मान्य आयुक्तांचे दिनांक 10/5/2026 चे पत्र. या विषयावर कोणाला बोलायचं असेल तर विषय क्रमांक 6 मी या ठिकाणी मंजुरी टाकत सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 7 नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित लेखा परीक्षण घटकांचा निपटारा करण्यासाठी लेखा परीक्षण विभागामध्ये सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत मान्य मुख्य लेखा परीक्षक यांचे दिनांक 9/6/2026 चे पत्र. त्या ठिकाणी मला बोलायचं असेल तर बोलू शकता. विषय क्रमांक 7 मी मंजुरी नाही, सभापती महोदय, एकूण 851 त्या ठिकाणी आक्षेप प्रलंबित आहेत. आपण 6 महिन्यासाठी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आता याच्यामध्ये 6 महिन्यासाठी जे तुम्ही अधिकारी एक नेमणार आहात ते
सेवानिवृत्त असलेले अधिकारी नेमणार आहात का कसे? सेवानिवृत्त प्रस्ताव म्हणजे सेवानिवृत्त महापालिकेचे सेवानिवृत्त. नाही, आपण महापालिका जे नवी मुंबई महापालिका, अन्य महापालिका MMR क्षेत्रातल्या आणि शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले. तर माझं म्हणणं असं आहे सभापती, तर महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले असतील तर ते काम सोपं होईल. काय होतंय सर, अधिकारी न इच्छुक नसतात. म्हणजे आता आम्ही प्रस्ताव जरी 5चा टाकला ना तरी आम्हाला खात्री नाही की 5 लोक मिळतील म्हणून, कारण सेवानिवृत्त लोक सहजासहजी येत नाही. साहेब, सेवानिवृत्त कर्मचारी आपले पनवेल महापालिकेत गेले आहेत. हो. मग आणि मिळतील काय? पहिला आपल्या महापालिकेचे घ्या, आपल्या महापालिकेत पहिला आपल्या लोकांना महापालिकेत घ्या. प्राधान्य द्यायचं. प्राधान्य दे. विषय क्रमांक 7 हा जो लेखापरीक्षण घटकांच्या संदर्भामध्ये जे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते सर्वप्रथम आपल्या महापालिकेमध्ये जे अधिकारी सेवानिवृत्त झाले असतील त्यांना पहिलं प्राधान्य द्या आणि ते आपल्याला या ठिकाणी अवेलेबल जर नसतील तर मग इतर ठिकाणचा विचार करावा अशी या ठिकाणी सूचना करून विषय क्रमांक 7 मी मंजूर ठाकरे सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो उपसूचनेसह. विषय क्रमांक 8 नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागातील ई फायर सेफ्टी गव्हर्नर सॉफ्टवेअरचे 3 वर्ष कालावधीसाठी अनिल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करण्याबाबत मान्य आयुक्तांचे दिनांक 28/5/2026 चे पत्र त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका अग्निशमनच्या विभागासंदर्भात हा प्रस्ताव आहे. सभापती महोदय, 8 नंबर विषय क्रमांक 8 जो आलेला आहे त्यामध्ये महापालिकेला त्याच्या ठिकाणी काय फायदा होणार आहे आणि ही सिस्टीम काय आहे हे जरा आम्हाला अवगत करावी. सदस्य फायर मध्ये आपण 4 वर्षापूर्वी हे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. याच्यामध्ये सर्व NOC ऑनलाईन अप्लाय करणे, सर्व कामकाज त्याच्यात ऑनलाईन करणे हा विषय आहे आणि हे AMCचं काम आहे. ह्याच्यामध्ये आपण आता ते सॉफ्टवेअर 4 वर्ष झाल्यामुळे ते थोडं काही एनहान्समेंट म्हणजे त्याचं अपग्रेडेशन करायचं, त्याचा खर्च आहे, प्लस त्याचे काही मॅनपॉवर असणार तिथं. आणि आपण सगळ्या गाड्यांना GPS सिस्टीम लावतोय, त्याचं ट्रॅकिंग करतोय, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. परत त्याचं होस्टिंग आहे, म्हणजे जर डाटा ठेवतो आपण त्याचं होस्ट करणे, असं सगळं इन्क्लूड करून हे 3 वर्षाचं अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे रेकॉर्ड ऑनलाईन झाल्यामुळं तरी पण लोकांना त्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. काही त्रुटी असतील तर त्रुटी असतील म्हणजे मग त्यांनी ऑनलाईन त्यांना कळवा ना, तशा पद्धतीने त्रुटी असतील तर काय आपल्या सूचना असतील त्या आपण करून त्याला पण ते त्या ठिकाणी हॉटेलवाल्याला 10 चकरा मारल्याशिवाय त्या ठिकाणी NOC मिळत नाही. मग त्या ऑनलाईन तुम्ही केलं तर जर महापालिका एवढा कोट्यावधी रुपये खर्च करून जर लोकांना सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर लोकांना त्या ठिकाणी हेलपाटे मारायची वेळ येता कामा नये असं आमचं ना. ऑनलाईन तर ऑनलाईन सगळं काय करायला पाहिजे. आपली सूचना अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडे म्हणून आज आम्ही बोलतो. नाही, आता NOC ज्या तक्रारी आहेत ना त्याचा विषय असा आहे की आपण NOC देताना त्याचे CC OC ह्या सगळ्या गोष्टी बघतो, त्याच्यामध्ये काही त्रुटी मला असतील. ते नाही म्हणायचं. एखाद सेवन सुताने अर्ज केला, सेवन सुताने अर्ज केला ऑनलाईन मध्ये केलेला आहे, त्यांच्याकडून काही कागदपत्राची पूर्तता नाही आणि तसं कळवावं ना त्यांनी. ठीक आहे, आपल्या सूचना त्या ठिकाणी मी संबंधित अधिकारी सूचना देतो, अपूर्ण आहे म्हणून संबंधित अधिकारी सूचना देतो आणि ह्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याच्या अधिकाऱ्याला ऑनलाईन केल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांना भेटावं लागतं हे दुर्दैव आहे. आपण हे वेळेत होईल माझा याची बोलण्याचा रूप आलंच समजा काय ते. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी बोलत नाही. ह्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आपण सूचना देतो. तर प्रत्येक योजनेला आम्ही स्थायी समिती मंजुरी देते. चला नवी मुंबई महापालिका चांगल्या गोष्टी करते, त्याचा दुरुपयोग होता का म्हणे. तसे घेऊन
विषय क्रमांक 8 हा सन्मान्य सदस्य देवी सुतार साहेबांनी या ठिकाणी जी सूचना मांडली त्या सूचनेसह मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. विषय क्रमांक 8 हा मी या ठिकाणी सर्वांमध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 9 ऐरोली विभागातील गणेशनगर चिंचपाडा येथील केंद्रीय घनकचरा व सांडपाणी सामूहिक यांच्या वापराद्वारे 5 टन क्षमतेच्या बायोगॅस व 300 युनिट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पाचे सर्वसमावेश देखभाल व दुरुस्ती पंचवार्षिक कंत्राटाबाबत मान्य हस्तांतरित दिनांक 16/5/2024 पत्र. हा विषय या ठिकाणी 1,22,00,000 वार्षिक खर्च आहे. एका दिवसाचा खर्च किती पडतो आणि जर हा 5 टन कचरा ते न्यायचा असेल प्रति ग्राउंड वरती तर कशी खर्च पडेल? सन्मान्य सभापती, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, आपण ह्याचा वार्षिक 1,22,00,000 खर्च आहे याचा. आपण दर दिवशी काढला तर 334 आणि पर टन म्हणताय आपण, नाही पर टन म्हणताय ना याचा रेट. 8 टन कचरा दुसरा जनरेट होतो. हो. तर तो ट्रान्सपोर्ट केला आपल्या कुर्ब्याला तर किती खर्च होतो आणि इथे केला तर किती खर्च होतो? आणि ट्रान्सपोर्ट केला तर ह्याच्यापेक्षा कमीच होईल. कमी होईल खर्च. फक्त सर ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, हा प्रोजेक्ट आपण ह्याच्यामधनं काही खासदार निधी आणि CAR फंड म्हणजे त्याचा खर्च आपला जास्त होतो ना. आणि त्यात सर आपण सिवेज पण ह्याच्यामध्ये करणार आहे सर. तिथे जे जनरेट होणार सिवेज आहे ना त्याच्यावरती पण ट्रीटमेंट सिवेज 12 कोंबडे 4 कोंबडे सिवेज आपण प्लांट उभारलाय सर तिथं आता. तो प्लांट काय हेच ऑडिटरनी बघायला पाहिजे होतं. म्हणजे काय आमच्याकडे आलंच नाही याच्यामध्ये सन्मानित पाहिजे की म्हणजे खर्च ट्रान्सपोर्टचा खर्च किती आणि तिकडे प्रक्रिया करण्याचा खर्च किती बघितलं पाहिजे होता. आपण सगळे प्लांट आता तिथं आपण उभारलाय दोन्ही या फंड्स मध्ये, म्हणजे CAR फंड ते सांगा त्यानेच आणि खासदार निधी थोडासा आपण 22-23 आपण घातलेले महापालिकेने. आणि तो दोन ह्याच्यामध्ये एक तर सिवेज वर तिथं होईल सर हे ट्रीटमेंट आणि प्लस हे आपण म्हणताय ते कचऱ्यावरती कचरा प्लस तिथं जे जनरेट होणार त्या भागातलं सिवेज आहे. सांडपाणी, हा सर सांडपाणी पण आहे. सन्मानित सभापतीमध्ये विषय तो कसा आहे ना बायोगॅसचा, माहिती चुकीची देतात साहेब. म्हणजे हा नक्की प्रकल्प काय आहे, तो कसा निर्माण झाला आणि निर्माण झाल्यानंतर त्याचा एक्सपोज कोण होता, म्हणजे तो त्या ठिकाणी म्हणजे सल्लागार नेमला असेल ना आपण, किती कोटी खर्च आला त्याला, काय म्हणजे निकष काय होते, त्या भागामध्ये किती आपल्याला म्हणजे स्टोरेज लाईन, किती घरं आहे, किती म्हणजे त्याच्यातनं ते मलमूत्र येणार आहे तिथं, पैसे आपल्याला भेटणार आहेत, पैसे आपल्याला भेटणार आहेत किती इन्क्लुडिंग नाही सर ते आपल्याला भेटणार आहे. आणि CSR भेटणार. CSR कोणी जर दिला आहे, CSR दिलाय कोणी दिला CSR हे बाजूचे माइंड स्पेसने दिलाय. माइंड स्पेसने याच्यामध्ये जो खर्च आलेला आहे 1,55,00,000 केला, त्याच्यामध्ये 70 लाख खासदार निधी आहे. माइंड स्पेसने 62,50,000 आणि 23 लाख महापालिकेने, असं तिन्ही निधीमधून तो केलाय खर्च. आणि त्याच्यामधलं 1,22,00,000 चारांची कोंबडी 12 झालं.
आम्ही त्यावेळी तो ह्याच्यासाठी केला होता एन्व्हायरमेंट आपलं लोकली फक्त ह्यात एक आहे सर आपल्याला तसं सांडपाण्यावर करावं लागेल म्हणजे कुठेही तिथं नाही आहे, सर. नाही तिथं प्लांट नाही ना आपल्याला सुरेश लाईन आहे. सिव्हिल लाईन आहे पण तिथं ट्रीटमेंट प्लॅन नाही आहे तिथं ट्रीटमेंट प्लॅन तिथं सिवेजवर पण ट्रीटमेंट होणार दोन्ही एकत्र आहे लोकांना खूप त्रास होतो त्याचा. दोन्ही एकत्र आहे आता हा प्लॅन्ट उभारलाय सर आपल्याला प्लॅन्ट आहे आपण आता तो प्लॅन्ट उभारण्याचा खर्च तर केलेला आहे तुझं 1,22,00,000 आहे हो वर्षाला. 1,22,00,000 आपल्या वर्षाला याचा आपल्या मोठ्या प्लांटचा नाहीये एसीबी प्लांटचा. आपल्या एसीबी प्लांटचा मोठे 60 एमएलडी प्लांटचा किती आहे वर्षाला? नाही ह्याच्याविषयी असं आहे पण ह्या प्रमाणात हा त्या प्रमाणात जास्त आहे जास्त तेच बोलतोय. तर ह्याच्यामध्ये आणखी काय सर होतंय की ह्याच्यामध्ये ते वर्गीकरण म्हणजे जो आलेला कचरा आहे त्याचं वर्गीकरण करण्यासाठी पण आणि त्याच्यावर जे आपल्याला हे मी काय बोललो लागतं तुम्हाला की आहे टेबल पण आहे सर ह्याच्यामध्ये 1,22,00,000 हा खर्च जास्त आहे. त्यापेक्षा कमी याच्यामध्ये आपण आपल्या ज्या जनरल याच्यामध्ये केलं तर तो स्वस्त होणार. 1,22,00,000 वर्षाला येतो. हो वर्षाला आहे मग वर्षाला आहे सर. तर मग परत त्याच्याकडनं आणखी रिबेटसाठी विचार न करू रिबेट नाही गरज आवश्यकताच नाहीये तिकडे ते म्हणजे की गरजेचंच नव्हतं ते तिकडे बांधणं. आता आहे प्लॅन सर त्याला चालू आहे. आणि मग खर्च करायचा एवढा प्लांटपेक्षा डबल मेंटेनन्सचा खर्च करायचा. त्याला हे करू ना सर 10,000 महिना वापरे. दिवसाला हा ते गॅसचा जो क्रिएट होईल ना तो सिवेज आहे प्लस हे कचरा आहे किती किलो गॅस? गॅस किती किलो? 5 टन. नाही 5 टन गॅस नाही. ब- 5 टन आपण कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे 5 टन कचऱ्यावरती म्हणजे 5 टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल की जे इथं आणून करण्याचं वाचेल प्लस म्हणजे वाचेल कसं? म्हणजे इथं आपल्याला अन्न तेवढं कमी होईल एवढंच आहे म्हणजे इथे करणं महाग आहे का तिकडे इथे आणणं? नाही इथं कॉस्ट महाग आहे मग इथे महाग मग कशाला करायचं ते? याला ह्याच्याकडनं सर आणखी एकदा विचारू कमी करतो काय करा रिपीट माग. रिबेट मागू हा रिबेट मागून घेऊ काय करू? युनिट होतात ना सर युनिट होतील त्याला नाही त्याचा सर परत एकदा विचार न करू रेट कमी 300 युनिट किती रुपये भेटणार आपल्याला? 7. मग हा. याच्यामध्ये सर परत एकदा ह्याला विचार न करू आपण रेट दर कमी करायचं दर कमी करू सन्माननीय सभापती महोदय, नाही आपण म्हणतो ते बरोबर आहे पण आता प्लांट आपण उभारलेला आहे त्याचा चालवणं हे मग त्याला रिबेट मागू ना परत 1 कोटी हा आपले तेवढे प्लस त्याला विचारू सर त्याला रिबेट घेऊ त्याच्याकडून परत एकदा रिबेट सर त्याच्याकडनं आणखी एकदा विचारतो सर काय किती देतोय बघून मग आपण परत आपल्याकडं समोर ठेवतो जो काय
हा तर याच्यामध्ये जो आपण विचारताय ना 1.22चा कुठं जाणार आहे तर ते मॅनपॉवरची कॉस्ट आहे, मेंटेनन्स आहे आणि कन्झ्युमेबल हे तीन. तर सध्या सर नाही चालू. हा सध्या हे आपण कॉन्ट्रॅक्ट नसल्यामुळे आपण फक्त नाही 10 वर्ष नाही. सर तो 2021 ला झालाय पूर्ण. 2021 ला. हा राजन साहेबांचा काय त्याच्यानंतर तो चालू होता, पण आता हे आपण त्याच्यानंतर त्याचा आपण कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्याला. 2 वर्ष होता सर, तो 2 वर्ष चालू होता. त्याच्यानंतर आता हे कॉन्ट्रॅक्ट आपण हेच कॉन्ट्रॅक्ट आपण सर ह्याच्या अगोदर टेंडर ह्याचं 2 वेळा झालं होतं. रेट जास्त होतं म्हणून आपण त्याला परत रिकॉल केला. आता सध्या बंद नाही. आपण एक कसं त्यांना रिबेट घेऊन विचारू, जर आलं योग्य रेट तर देऊ पुढं. हे फक्त सर हे हा एकदा रिबेट घेतो कॅल्क्युलेट. ठीक आहे. रेल्वे पण विषय क्रमांक 9 आपण परीक्षा. आपल्याला बंद केला. उद्घाटन केलं ना कोरोनामध्ये. सुद्धा त्रुटी आहे. हो, आणि ते जरी फेरनिविदा हा शब्द वापरलेला असला ना तरी पहिलं सायकल पूर्ण झालं होतं. पहिल्यांदाही होता तो लोएस, पण त्यांनी दर कमी करायला नकार दिला. त्यामुळे तो चॅप्टर तिथे क्लोज झाला. नंतरची जी निविदा केली तिला त्या अर्थाने फेरनिविदा नाही म्हणताय. जेव्हा आपण फर्स्ट कॉल करतो त्याला रिस्पॉन्स कमी आला, सेकंड कॉल केला आणि तिथे समजा सिंगल टेंडर आलं तर घेता येतं. इथं तसं नाही झालं. हा खऱ्या अर्थाने फ्रेश निविदेतला पहिलाच कॉल होता. हा ते दिले तसं. हे आपण हे माहिती फेरनिविदाची अशी नाही आहे. फेरनिविदाचा अर्थ काय, तुम्ही जी काढलेली निविदा आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल न करता परत काढलं फेरनिविदा. त्यामुळे हे आपण म्हणताय ते चुकीचं आहे. आम्ही निकालने का बोलने का ये नहीं है सब. अगर हम लोग 5 लोग नहीं सुन रहे, 500 लोग सुनेंगे. कर वही करते हैं. स्टैंडिंग का पंचनामा चालू था. घर बैठे तो कुछ है बिना सिग्नेचर. चला बंद कर. विषय क्रमांक 9 हा या ठिकाणी सविस्तर माहितीसाठी हा विषय स्थगित करत आहे आणि पुढील सभेला पूर्ण एकंदर माहिती देण्यात यावी. विषय क्रमांक 10 बाहर
विषय क्रमांक 10 वाशी सेक्टर 7 आई बाबा उद्यान विकसित करणे मान्य आयुक्तांचे दिनांक 12/6/2024 चे पत्र या ठिकाणी हा विषय वाचकांनी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजुरी आपण जाहीर करतो. विषय क्रमांक 11 नेहरू विभागातील सेक्टर 8 कंडोनियम अंतर्गत योजनेनुसार माहितीची सुधारणा करणे मला बोलायचं आहे. मान्य आयुक्तांचे दिनांक 16/5/2024 चे पत्र या ठिकाणी हा विषय 11 नंबरचा आहे. सभापती साहेब, सभागृह आयुक्त साहेब, आजच्या स्थायी समितीमध्ये ऐरोलीचे कंडोनियम अंतर्गत सगळे प्रस्ताव आले. आज नेरूळचे आले. ठीक आहे, कंडोनियम मध्ये आपण काम करतो ही आनंदाची गोष्ट आहे. उपरखेड विभागाने काय प्रॉब्लेम केलाय? कारण आम्ही जेव्हा जेव्हा सगळ्यांकडे जातो तेव्हा सगळ्यांनी आम्हाला हमीपत्र द्या, हे द्या, ते द्या, या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करायला सांगतात. वास्तविक पाहता सभागृह नेते साहेबांनी आपल्या महासभेमध्ये ठराव टाकला होता की हमीपत्राची काही गरज नाही. तसा एमआर पण तुमच्याकडे पोहोचलाय याचं माहिती आहे. आणि आम्ही 5-5 लाख रुपये आमदार निधी सुद्धा त्या सगळ्या कोपरखेड विभागामध्ये टाकलाय. अजून आमचे टेंडर पब्लिश होत काय आहे? आम्ही तर पॉलिसी नाकारली ना. नाही, आपण विचारत नाही सन्मान्य सभापती, असं आपण आम्ही पत्र नाही विचारणा केलं. आमचे कोपरखेड विभागाचे टेंडर का होत नाही, पब्लिश का होत नाही? नाही, सगळेच करतोय कोपर घेण्याचे, पण आता हे जे आहे आपलं सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी 5-5 लाख रुपये प्रत्येक ते पण आपण ह्या काय झालं होतं, ह्या प्रस्ताव जे आपण अगोदर झाला होता, त्यानंतर आमदार निधी आलाय ते आता इन्क्लूड करून त्याची मंजुरी घेतोय आणि त्यानंतर त्याचं टेंडर काढतोय. कारण ते 5 लाख साधारण किती दिवस लागतील? कारण आम्ही प्रत्येकाला रोज काही ना काही नवीन नवीन कारण सांगतोय. आज होईल, उद्या होईल, परवा होईल. त्याचे आपण केलं सर. आपल्या एरियात अंदाजपत्रात बनवलंय, जसं आपण सांगितलं तसं त्या आमदार निधीचा. येस, अजून काय केलं नाही. कोणतीच परिस्थिती आम्ही पत्र मागितलं सर्व विभागातील मंडळांची कामं विषय फक्त हा सेक्टर 8 चालू आहे. सर्वांची कामं केली जातील. विषय क्रमांक 11 विभागवाईज आपण या ठिकाणी कामं लवकरात लवकर घेण्यात यावी असे आपल्या या ठिकाणी गरज आहे. सर्व सदस्यांची मागणी आहे. विषय क्रमांक 11 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला तुम्ही जाहीर करतो. विषय क्रमांक 12 वाशी सेक्टर 6 ज्ञान कलश उद्यान विकसित करणे आणि आयुक्तांचे दिनांक 12/6/2024 चे पत्र या ठिकाणी हा विषय मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला ते जाहीर करतो. विषय क्रमांक 13 नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शाळांकरता प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्याबाबत मान्य आयुक्त दिनांक 12/6/2024 चे पत्र या ठिकाणी आलेलं आहे. काय बोला ना, आपण बोला नाही पहिला सन्माननीय सभापती महोदय, हा अटल थिंकिंग लॅबचा विषय, त्याचं टेंडर होण्याआधी प्रशासकीय मंजुरीच्या वेळी जेव्हा चालू होता तेव्हा आपण चर्चा केली, तोच आहे. तर ते मला त्याचं कळत नाहीये नक्की मग प्रयोग ते आपल्याला साहित्य घ्यायचं आहे की दुसरं घ्यायचं आहे. आणि प्रयोग निश्चितपणे हे कोणाला देणार आहे, काय करणार आहे? नाही, पण आपण आपल्याकडे जागा आहेत का? त्या शाळेमध्ये जागा आहेत का? जे साहित्य घेतलेले प्रयोगाचं कुठल्या पेटीत बंद करून ठेवलेले ते पाहिले का आपण? त्याच्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे. सध्या गरज कशाची आहे शाळा चालवायला, ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का? आता ते अटल ड्रिंकिंगचं आपण त्यावेळेस आणलं होतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की लॅब उभारणं खूप सोपं आहे. हो, लॅब चालवणार कोण? तुम्ही त्याच शिक्षकांना ट्रेनिंग देणार का? अगदी तुम्हाला त्याच्या सहित असलं पाहिजे ते. म्हणजे आपण जसं आता आपल्यासमोर एक विषय आला होता
बनवलं एक मॉडेल आपण चालवणं रन कसं करणार ते ठेवूनच देणार असलं तर मग फायदा नाहीये. आता त्याच्यात मंजूर नाही सभापती महोदय, शिक्षण आरोग्य यासाठी खर्चाला स्थायी समिती नेहमी अग्रक्रम देत असते. परंतु या ठिकाणी सन्माननीय सोनावणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यापूर्वी आपण साहित्य जे आहे ते कधी दिलं होतं शाळांना, त्याच्यानंतर खरोखर त्या शाळांमध्ये मागील दिलेलं साहित्य आहे किंवा नाही त्याची काहीतरी सर्वेक्षण केलेलं आहे का? याच्यामध्ये फक्त ओराली साहित्य पुरवणे म्हणजे काय काय देणार आहे ते लिहिलेलंच नाही. आणि मग उद्याला माझं म्हणणं की सोनावणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शाळांमध्ये कुठल्या शाळेमध्ये किती इक्विपमेंट वापरले गेले, ते प्रयोगशाळेचे दालन ओपन आहे का, त्या शाळेमध्ये किती सेशन झाले वा 7वीचे एवढे, 9वीचे एवढे, 10वीचे एवढे सेशन त्या प्रयोगशाळेमध्ये झाले त्याची काही नोंद आहे का? याची काहीतरी त्या ठिकाणी नोंद असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठले इक्विपमेंट देणार आहात त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही. मागील सामानाचा ऑडिट त्या ठिकाणी झालेला आहे का ही माहिती त्या ठिकाणी द्यावी. अहो नाही मला भू म्हणायचं होतं ना बाईक. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय आणि सर्व सदस्य महोदय, शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांकरता प्रयोगशाळा साहित्य खरेदी या विषयाबाबत प्रथमतः स्पष्ट करू इच्छितो की हा विषय जे विज्ञानचे प्रयोग जे शिक्षक वर्गामध्ये प्रयोगशाळेमध्ये जे घेतात ते जे साहित्य खरेदी करण्याचा आहे, म्हणजे थोडक्यात जी वैज्ञानिक उपकरण, संचोपात्र, परीक्षणारी आणि इतर साहित्य त्या अनुषंगाने सोडियम, क्लोरीन या बाबतचा आहे. आणि हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे या शैक्षणिक वर्षभरात जे जे प्रयोग करायचे विद्यार्थ्यांना हे अर्थात त्या वर्षी संपणारं साहित्य असतं. या शैक्षणिक वर्ष सुरू झालं तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दखल घेतली आणि आचारसंहितेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे हा प्रस्ताव मंजूर केला. आपल्याला काय वाटलं नाही की पुस्तकं बरोबर घरी पण द्यायला लागते, ती गरजेची आहे का प्रयोग गरजेचा आहे? तो मुलगा शिकेल त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याच्यात तो प्रयोग करेल ना. आणि हा प्रयोग करेल तर किती ठिकाणी प्रयोग चालतात आपले, किती ठिकाणी सायन्स लॅब आहेत आपल्या, त्या संदर्भात आपण माहिती घेतली का? माहिती घेतली तर त्यांच्या ठिकाणी ते साहित्य ठेवायला जागा आहे का, त्या कुठं ठेवलेल्या आहे? आपण याच्या आधी कधी साहित्य खरेदी केलं होतं यांनी प्रश्न विचारला, ते पण त्या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की ते किती साहित्य तुटलंय किंवा आपल्याकडे किती शिल्लक आहे आणि किती आपल्याला आवश्यक आहे ते त्या ठिकाणी आलं पाहिजे ना. सोनवणे सर बरोबर म्हणत आहे की किती शाळेमध्ये सायन्स लॅब म्हणजे आपण सामान घेतोय पण त्याचा वापर होत नाही, कारण की सायन्स लॅबच नाही आपली. फक्त आपण वर्ग घेतोय, वर्गामध्ये काय शिकवतो आणि घरी पाठवतोय. ऑल सब्जेक्ट टीचर्स यांच्याकडे आणि ऑल सब्जेक्ट टीचर काय शिकवणार आहे त्याच्याकडे झालं नाही का? त्याच्याकडे त्या कपाटामध्ये सांगून ठेवले तुम्हाला माहिती. सत्य देखील ठेवायला जागा नाही शाळांमध्ये. काही शाळा तर अशा आहे की इंडिया पाकिस्तानसाठी परिस्थिती आहे. आम्ही मागची इन्व्हेंटरी चेक केली का त्या बाबतीत? खूप वाईट परिस्थिती. आपण दरवर्षी काय काय ऑडिटर्स आहेत, दरवर्षी काय काय इन्व्हेंटरी घेतलेली आहे शाळेसाठी ती चेक केली पाहिजे. मला जर आज घेऊन येतात. अच्छा ठेवूया आपण, माहिती द्या, माहिती द्या. हरकत नाही. काय समस्या
माहिती सर्व माहिती घेऊ. मागच्या म्हणजे आयटम वाईज द्या, प्रत्येक शाळेवाईज द्या, की म्हणजे ज्यांच्या शाळेला किती दिले, त्यांच्या शाळेला किती दिले ते द्या, आणि कुठल्या वर्षी कुठलं काय काय खरेदी केलेली आहे त्याची आता स्थिती आहे. रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या ते आता बाकडे आपण जर सांगितलं, पहिले जे अँगलचे होते बाबरीच्या फळ्या लागलेले ते आजही अजून आहेत 25 वर्ष जुने, आणि मागच्या वर्षी सप्लाय केलेली ते पोरं बसल्याबरोबर पलटे होऊन फुटून गेले. ते सांभाळायचे कसे शाळेने? रेट कॉन्ट्रॅक्ट करतो आपण, कशात काय आणतो ते पाहत नाही, काही नाही. फक्त महापालिकेमध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टीला खूप नियम कागदावर चालतो, प्रत्यक्षात काय चालतं त्याच्या बाबतीमध्ये काहीच माहित नाही. त्याच्यामुळे याचा प्रत्यक्ष शाळानिहाय अहवाल शाळा या ठिकाणी पाठवतो. विषय क्रमांक 13 हा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला माहित आहे की शाळा आणि हॉस्पिटल म्हटलं की आदरणीय गणेश नाईक साहेबांचं धोरण होतं की ह्या सुविधा नवी मुंबई महापालिकेत नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक नागरिकांना सर्वप्रथम मिळाल्या पाहिजेत, आणि शाळेच्या बाबतीमध्ये सर्व सदस्यांची भावना ही नक्कीच आग्रही असते. परंतु या शाळेमध्ये आपण किती प्रयोगशाळेंना हे उपकरणे आपण देणार आहोत, कोणत्या कोणत्या शाळेमध्ये देणार आहोत आणि कशा पद्धतीने देणार आहे, या सर्व गोष्टीचा अहवाल पुढील सभेपर्यंत देण्याकरता या ठिकाणी हा विषय मी या ठिकाणी स्थगित करत आहोत. सर्वांमध्ये हा विषय या ठिकाणी स्थगित माहितीसह चालू शाळा बोललो ना मी साहेब, या ठिकाणी कोणत्या कोणत्या शाळेमध्ये आपण हे उपकरणे घेणार आहोत आणि आपण करत आहोत याची पूर्ण माहितीसह या ठिकाणी विषय पुढील सभेमध्ये सादर करावा. तोपर्यंत हा विषय मी सर्वांमध्ये स्थगित करतोय. विषय संपले, मीटिंग संपली अशी या ठिकाणी जाहीर करतो.